नवे हा एकुल्याचा मेळ म्हणून जमविला हा खेळ. हा खेळ एकल्याचा नव. आणि महाराज भक्ती कशी करायची असती जाणून जाणून करणं आणि बिन जाणून करणं त्याला मोठा फरक आहे. जर परमेश्वरानं आपल्याला एकदा झोपवलं उठवाय सुद्धा त्याच्या हातात आहे. 21,600 जप संख्या 24 तासाला आपला श्वास चालू आहे. जर जाणून एक श्वास घेतला तर ही पृथ्वी भरून सप्त सागर भरून मोती पवळ दान दिल्यासारखं होतंय जाणून केली तर. म्हणून काय म्हणले सद्गुरु सत्य वस्तू आपल्याला दाखवून दिली आणि जाणून म्हणून काय म्हणले वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा पहात्या रावणा कैसे झाले. रावणाला काय 10 तोंड नव्हती एका अंगावर झोपाय आला असतं त्याला. 10 मुख्या रावण म्हणतात. 6 शास्त्र 4 वेद पुरांगत होता. सांच्या 10 वेद त्याच्या पाठ होतं म्हणून 10 मुख्या रावण म्हणतोय कारण त्याच्या मुखतवर वाणी होती. म्हणून ते कशात बिघडला वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा पहात्या रावणा कैसे झाले. इंद्रा पडली भगत चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा. म्हणून या तुका येतो का कुलती नको येते आता गर्भवास. म्हणून काय म्हणल्या नवल देखील एकम्या नवल मुंगीच्या डोळ्यात कुणब्याने गेले शात. विनोदाचार्य भागवताचार्य रामायणाचार्य लय येतं पण विनोद हा कीर्तनाचा आणि भजनाचा भाग नव्हे. विनोद हा तमाशा आहे. विनोदासाठी पिक्चर आहे बाकी काय आणि काय. विनोद हा कीर्तनात किंवा भजनात भारडात नाही. म्हणून काय म्हणले मुंगीच्या डोळ्यात कुणब्याने केले शात ते आलं भागेकरी 4 32 बैल बरोबर 9 नांगार गाड्या 7 सप्त धातूचा देह आहे. 9 इंद्रियाचा हा खेळ आहे आणि 32 दात ही चावायला येतं. 32 वेळा चावून खाल्लं तरच ती पचतया. 3दा चावायचं गिळायचं पिऊन टाकल्यावर सुद्धा चालत नाही. त्याला प्रमाण आहे. ही काय माळला आला चकोल त्याला फेकून आला. तर महाराज काय म्हणतात बीज पेरले तरोधार पुढे आला हुरड्याशी भार नाळ्यावरी राखे सुंदर राहा हुशार पुढा आहे 7 स्वार तुझं खोडून नेत्याल शात. आणि मुंगीच्या डोळ्यात कुणब्याने केले शात. तर ह्या बारोडासाठी शास्त्री महाराज टिपाळी गाव महादेव नळे यांच्याकडून 101 रुपयाला पूर्णपणे आभार आहे. रास सारून लावली तेवढ्याला 2 आवट्या आलं मापाला. आपण किती भारोड म्हणलं काय काय म्हणलं त्याचं लिखाण आहे मोहिते महाराज. किती वाजता काय म्हणला किती वाजता कोणाला काय म्हणलो कुठला भारोड म्हणलो. चित्रगुप्त आपल्या भुजावरचे 2 आवट्या आलं मापाला खरं खोटे घ्यावं लागल पदरात. आणि असे बोले गोपाळनाथ श्रीकृष्णाचा भारोड आहे. नवल देखील पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. माणसाचा खरोखर जन्म भगवंताने दिलेला आहे कशासाठी. देवे दिला देह भजना गोमटा तोय झाला फटा बाधिकेचा. इतका सुंदर देह भगवंताने निर्माण आपल्याला करून दिलेला आहे. खरोखर भगवंताचा आपल्याला उपकार आहेत. नवे नवे संतांचे आपल्यावर उपकार आहेत. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागे होते. खरोखर आपण माणसाच्या जन्माला आलेलो आहे. एवढ्या भव्य मंडपामध्ये एवढ्या छोट्याशा वाडीमध्ये हा कार्यक्रम होतोय.
याच्या पाठीमागचा उद्देश एकच आहे की माणूस जन्माला आल्यानंतर काहीतरी चुकून पाप होते, हे पाप घालवण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहे, नवे नवे संतांच्या नामचिंतनामध्ये आहे. तुका म्हणे पापे जाती संताचे जपे. इतका परिणाम या वातावरणामध्ये आहे. माणसाचा आयुष्याची जी काय गणना सांगितली आहे, 100 वर्षाची गणना, 100 वर्षाचं आयुष्य माणसाला आहे. अल्प आयुष्य मानव देह, 100 गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये पालत व पिडा रोग क्षय, काय भजनाशे उरले ते पाहे ग. क्षण भंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा मायाशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे वळसा गा. बाबा रे, माणसाचा जन्म आपला भगवंताने दिलेला आहे, काय खाण्यासाठी काय पिण्यासाठी नाही दिलेला. काय खावं काय प्यावं आणि काय गावं. गायचं असेल तर भगवंताचं गुणगान गावं. बोलायचं असेल, नाथ महाराज हरिपाठातून सांगतात, हरी बोला नाही तर या बोला, व्यर्थ गलबला करू नका. नको नको मान, नको नको अभिमान, सोडी मी तू पण तोच सुखी. या जगामध्ये कोण सुखी आहे? मी आणि माझं जन सोडले तो सुखी आहे. ज्ञान होय अज्ञानाशी, ऐसा वर ये टिकेशी. बघा, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. सोमुखी सांगे श्री विष्णू, श्री गीता प्रश्न अर्जुनाशी. बोलत असताना, भगवंताचं नाम चिंतन घेत असताना एकनाथ महाराजांना संतांच्या नावाची यादी तयार केलेली आहे आणि त्या यादीमध्ये सांगतात, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. आज चाललेल्या शिवेसाठी महादेव नळले यांच्याकडून 101 रुपये बक्षीस आले. आभारी आहे. अंकुश पुजारी यांच्याकडून ऑर्गन मास्तरला 101 आणि ढोलके मास्तर यांना 101. संतांच्या नावामध्ये काय ताकद आहे एकनाथ महाराज वर्णन करतात. 3 अक्षरी निवृत्ती, जो जप करीला हो रात्री, तया सायोज्यता मुक्ती, ब्रह्मस्तुती सर्व काळ. 4 अक्षरी ज्ञानदेव, जो जप करील धरील भाव, तया ब्रह्मपदी ठाव, शिवादी शिव बोलिले. 3 अक्षरी सोपान, जो जप करील निर्धारे, तया ब्रह्म साक्षात्कारे, सत्वर जाणिजे. मुक्ताबाई चतुर्विधा, जो जप करील सदा, तो जाईल मोक्ष पदा, सायुज्य संपदा पावेल. 80 ही 14 अक्षरे, जो ऐके कर्ण विवरे, उच्चारे मुखद्वारे, तया प्रत्यक्ष ज्ञानेश्वर भेटे. एकनाथ महाराज म्हणतात, बाबा रे, या 4 भावंडांचा, या 4 संतांचा जर तुम्ही मुखाने जप केला, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव जनाबाई, एका जनार्दनी प्रेम, जो धरील नेम, तयाशी पुन्हा नाही जन्म, ऐसे पुरुष उत्तम बोलिले. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. Bye.